नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतंच व्हॉट्सअपवर विदुला जोगळेकर यांनी लिहिलेली एक अतिशय सुंदर पोस्ट वाचनात आली. एक उत्तम विचार त्या पोस्टमधनं आपल्याला मिळतोय. कुठला ते ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. सार्थ जगण्यातले निस्वार्थ कोपरे. मी कोपरेच म्हटलंय. हो, बरोबर, कोपरेच. कारण जगातल्या कोणत्याही प्रवासात ते हाकेच्या अंतरावर असते, पण कुणाच्या जीवन प्रवासात ते कधीच मध्ये मध्ये येत नाहीत, अडथळा होत नाही त्यांचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विसाव्यासाठी क्षणभर अशा कोपऱ्यात थांबू शकता. पण थांबावं, त्यांची दखल घ्यावीच अशी त्यांची यत्किंचितही कुणाकडून अपेक्षा नसते. अनकंडिशनल लव्ह, निरपेक्ष प्रेमाची साक्ष देत उभे असतात हे कोपरे. कोपऱ्यात तुम्ही त्यांना सुंदर कॉर्नर स्टँड म्हणून सजवा किंवा अडगळीतली वस्तू ठेवून झाकून टाका, ते कधीच रागालोभात गुरफटत नाही. फक्त कोपऱ्यातून प्रेम करणं इतकंच त्यांना माहिती असावं. अशा कोपऱ्यांपासून लांब गेलं ना की कळतं त्यांचं आपल्या जगण्यातलं स्थान. आता समोरच्या फ्लॅटमधल्या आजी गेल्या आणि तिला तो निस्वार्थ कोपरा क्षणात जाणून गेला. उमललेलं गुलाबाचं फूल सहजच तिला त्या देऊन जायच्या. वाढदिवसाला न चुकता अबोलीचा गजरा त्या घेऊन यायच्या. अहो काकू, आखूड केसांवर कुठं माळू तो गजरा? माळ ग थोडा वेळ, कधीतरी अबोल सोबत असल्याचा भाव देते ही अबोली. न चुकता खानदेशी लोणचं वाटीतून आणून टेबलावर ठेवतील. बघ खाऊन गरम तूप पोळी बरोबर. पण यात ना काही केल्याचा आविर्भाव, ना तुमच्या दाद देण्याची प्रतीक्षा. निर्मळ मनानं फक्त हलकेच करून जायचं. दिल्या घेतल्याचं कसलंच ओझं न देणाऱ्यावर ना घेणाऱ्यावर. मंडळी, कितीतरी असे निस्वार्थ कोपरे आपल्या जगण्यात असतात. कधी प्रवासात क्षणभर भेटून जातात, कधी त्यांची सोबत चालत राहते. त्यामुळेच तर जगणं खऱ्या अर्थानं सार्थ होतं. कृतज्ञतापूर्वक अशा कोपऱ्यांमधनं आठवणी वेचाव्यात. आणि जमलं तर आपणही कुणासाठी तरी एखादा कोपरा व्हावं. सार्थ जगावं, कृतार्थ व्हावं, निस्वार्थ असावं. जगण्यात राहावं, पण कुणाचं जगणं होऊ नये. हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.